नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं फिरत्या गोष्टीमध्ये. तर गुजरातमध्ये आहे, साईट व्हिजिटवर होतो म्हणजे कामानिमित्त. आणि आज रविवारचा दिवस आहे, काय करायचं काय सुचत नव्हतं. म्हणलं इथून 170 किलोमीटरवर स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे, म्हणजे सरदार वल्लभभाई पटेलांचा जो जगातला सगळ्यात मोठा पुतळा जो आहे, मूर्ती ज्याला म्हणूयात, ते इथून 160-70 किलोमीटरवर आहे. विचार चालू आहे तिकडे जायचा. नियोजन असं आहे की जर स्टॅच्यू ऑफ युनिटीला जर जायचं असेल तर ॲटलिस्ट आपण तिथे 12 वाजेपर्यंत पोहोचू, या प्रकारचं नियोजन चालू आहे. म्हणजे 12 वाजेपर्यंत जर तिथं पोहोचलो तर आपल्याला पूर्ण दिवसच तिथं घालवावं लागेल आणि संध्याकाळी तिकडूनच परत यावं लागेल. एकच पॉईंट कवर करायचा विचार चालू आहे. जर स्टॅच्यू ऑफ युनिटीला जर आपल्याला गाड्या भेटल्या नाहीत, बस भेटली नाही किंवा काही भेटलं नाही ट्रान्सपोर्टेशन, तर आपण दुसरा प्लॅन काय करू शकतोय हा विचार अजून सुद्धा डोक्यात चालू आहे. तो काही फिक्स झालेला नाहीये. मित्रांनो, नाडियाड बस स्टँडला आलो आहे. आता इथून आपल्याला कसं जाता येईल स्टॅच्यू ऑफ युनिटीला हे पाहायचं आहे. आता ही बस आहेत. आता कोणती बस पकडायची आहे हे बघणं जरा चॅलेंजिंग आहे, कारण आपल्याला वाचायला येत नाही. लोकांना विचारलं तर लोक काही सरळ उत्तर देत नाही तिकडं सुद्धा. म्हणजे पुण्याची आणि गुजरातची माणसं जरा सारखीच वाटतात मला. एका कंडक्टरला विचारलं आहे की बाबा कसं जाता येईल, तर त्यांनी 11 नंबर फलाट सांगितलं आहे. फलाट नंबर 11. मित्रांनो, ही जी बस आली आहे ना, ही गुजरातीमधील हिरकणी ST म्हणू शकताय तुम्ही, हिरकणी बस म्हणू शकताय, कारण जराशी महाग आहे म्हणे. आणि ते तिकडं व्हाईट कलरची वगैरे जरा दिसते, मोबाईलमधून दिसते, म्हणजे कॅमेरातून दिसतंय का नाही माहीत नाही, कॅमेरामधून. ती नॉर्मल ST आहे आपली लालपरी. आता इथं पांढरी परी आहे. लालपरी आणि पांढरी परी यातील फरक आहे. चला, म्हणजे काहीतरी वेगळं आहे इथं. पण बसस्टँड तर सगळे स्वच्छ आहेत. मी ज्या वेळेला वडोदऱ्याला गेलो होतो लास्ट टाईम, मागच्या आठवड्यामध्ये, मला बस एकदम स्वच्छ दिसल्या. पण ती बस एकदम लक्झरियस बस होती असं म्हणणं होतं लोकांचं, म्हणजे इथल्या लोकांचं. हां.